एल्बोला एल्बोला ओल एल्बोला. नमस्कार मंडळी, मी सूरज जोशी आपला देवरूप यूट्यूबर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पाक पडत आहेत कोकणामध्ये. पाक पडत आहे म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला की आजपासून होळीला सुरुवात होते. आजची पहिली होळी आहे. आज रात्री होळी जाळली जाईल. मंडळी एक काळ असा होता की होळी जेव्हा आणायला यायचं तेव्हा एक 10 ते 15 पोरं सहज एका हाकेवर तयार व्हायची. आत्ता बघा कोण आहे, एकटाच कोयती घेऊन आलोय. हा एक पाटी आहे. आता बघूया किती जण येत आहेत. वाडीमध्ये आधीच पोरं कमी आहेत. त्यातून घरातून कामासाठी काय गेलेत बाहेर. काही जण मुंबईला स्थायिक झालेत. जबाबदारी खांद्यावर आहे प्रत्येकाच्या. काय प्रत्येकाला काय बोलू शकत नाही. त्याच्यामुळं आता जेवढे येतील त्याच्यामध्ये जो सण असली जो परंपरा आहे ती आपण जपत राहिली पाहिजे. बघायला गेलं तर प्रत्येकाच्या हातावर पोट आहे. कारण जर काम केलं कष्ट केले नाहीत तर त्यांना पैसा पण मिळणार नाही. कारण आमचं आहे तर आम्ही गावाकडे स्थायिक आहोत. मुंबई काय आपल्याला पटत नाही. गेलेलं होतं परत आलेलं आहे आणि आत्ता जे काय आहे ते सगळं गावाकडेच आहे आपलं. बरेच दिवसां चिंचेच्या झाडावर झोपते. वरती तर आलोय, जवळ सारख्यात काय जो चिंचत नाही. आता सगळी जो लांब लांबच आहे. आता तू येतील अशी नाही जाते. पोटापुरता भेटल्यात चिंचा. आता जाऊया होळी शोधायला जाऊया. आपल्याला कोण कोण जॉईन झालेत बघा. अर्णव झालाय, हर्षद, हा कोण महेश, एवढेच आहेत पोरग. मित्रांनो, एकंदरीत बघायला गेलं तर आता सर्वच वाड्यांमध्ये अशी परिस्थिती आहे. पण आपली परंपरा आहे, आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण ते करत राहायचं. पुढे येणारा दिवस कसा येईल हे कोणालाच माहीत नाही. आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत आपण जे आपल्या परंपरा आहेत ते जपत राहायचं. एवढंच मनाची इच्छा आहे आपल्या. बघा लहान लहान पोरं आहेत. आता हीच तयार करतो आता सगळ्यांना. बघा करदा आणला नाही, करदा या खायला. मुद्दा आहे, मुद्दा खाली टेकवायचा नसतो जमिनीला. तर मंडळी जसजशा सीमा बदलतात तसतशा रीतिरिवाज बदलतात. तर मंडळी आमच्याकडे शेवर जाळला जातो आणि काही भागांमध्ये आंब्याच्या फांदीला जाळलं जातं. तर आणून ठेवलेले आहे. आता लगेच खड्डा काढून घेतो. कोकणी मेवा, काजू भेटले, काढली. हे कसं बाय, गेल्या वर्षीचाच खड्डा, दरवर्षीचाच खड्डा शोधणं हे कसं बाय. हे बघा, गेल्या वर्षीचाच खड्डा भेटलाय. रक्का बिका आद्या कसं झालं, बरोबर झालंय. हा बरोबर झालंय काय. होळी बिळी आणून झाले. आता पोरं ग्राउंड टाकतात आटापाट्याचं.